नमस्कार. काही दिवसापासून पोलीस डिपार्टमेंटची त्याचबरोबर फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटची जोरदार कारवाई सगळीकडे सुरू आहे आणि आपल्या अकोले तालुक्यातही बऱ्याच ठिकाणी धाडी पडल्या जात आहे. मधल्या काळामध्ये आधी 1 कोटीचा गुटखा पकडला होता. आता मध्ये परत अकोल्याच्या दरम्यान भारत ट्रेडर्स कोण आहे त्याच्याकडचा गुटखा पकडला गेलाय. आज कोतुलचा गुटखा जवळजवळ 17-1 लाखाचा पकडला गेलाय. मध्ये निमरळ निळवंड्याची दारू, राजूरची दारू, देवगावची दारू असं सगळीकडे धाड सत्र जोरात सुरू आहे. याच्यामध्ये 100% कारवाई तर केली जाणार आहे आणि कुणाची गय होणार नाही. पोलीस प्रशासन त्याचबरोबर फूड अँड ड्रग्ज अन्न औषधी प्रशासन जोरात कारवाई करते. तुकारामजी मुंडे साहेब यांच्याकडनंही जोरात कारवाया होत आहे. मला वाटतं कायदा सुव्यवस्था ही त्या गुन्हेगारांना सुधारवण्यासाठी असते, गुन्हेगारीवरती अंकुश आणण्यासाठी असते. आज मी या निमित्तानं जे कोणी अशी वाईट व्यवसाय करतायत तर त्यांना विनंती वजा सूचना करतो की हे व्यवसाय बंद करा. तुम्ही त्या व्यवसायात याल तर तुमची कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. तुम्ही लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त करता करता स्वतःचे कुटुंब उद्ध्वस्त करता हे लक्षात ठेवा आणि यातून कुणाची गय केली जाणार नाहीये. आज मी पाहत असेल मेहंदुरीचा जो कोणी ग्रामपंचायत कर्मचारी होता तर तो त्या कामावरून त्याला काढून टाकलाय. तो दारूचा व्यवसाय करत होता. आता हे रडार पोलिसांकडनं आलंय. आता सरकारच असं निर्णय घेतोय की ज्या पोलिसांच्या एरियामध्ये अवैध धंदे सापडतील त्या पोलिसांवरती, बीट हवालदारांवरती कारवाई होणार आहे, पोलीस पाटलांवर कारवाई होणार आहे. मग याच्यासाठी माझं म्हणणं आहे आता तरी तुम्ही जबाबदारीनं वागलं पाहिजे. इथून मागं काय झालं, आता इथून पुढे तरी निदान सुधारा. जेव्हा गुटख्याची कारवाई होणार आहे ती कारवाई कशी होणार आहे, किंवा अन्न भेसळीची कारवाई होणार आहे ती कशी होणार आहे. तुम्ही सप्लाय कुठं कुठं केलाय त्यांच्यावर पण कारवाई होणार. म्हणजे गुटख्याची कारवाई करताना ज्या खालच्या टपऱ्या सापडणार आहेत, तो ज्यांची नावं घेणार आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे. काही किराणा दुकानांची नावं घेतली त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्याचा सप्लाय महाराष्ट्राबाहेरून किंवा जिथून कुठून येतोय त्याच्यावरती कारवाई होणार आहे. मग याच्यामध्ये इथून तिथून सगळे जे काही अवैध धंदा करणारे ते सापडले जाणार आहेत. आता मला माहिती आहे की टपरीवाले सामान्य टपरी धारक आहेत, किराणा दुकानदार छोटे छोटे आहेत, पण सापडल्यानंतर तुमची गय होणार नाही. मग करताच कशासाठी हा धंदा? दारूच्या बाबतीत तसंच होणार आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त केसेस पडल्यानंतर तुम्हाला मोकोका लावण्याची तरतूद सरकारनं केली. आता त्या दृष्ट्यातनं ही कारवाई सुरू होणार आहे. मग माझं म्हणणं आहे की कशासाठी हे करताय तुम्ही? हे 2 नंबरचे धंदे करून स्वतःचे प्रपंच बर्बाद करणार आहे, लोकांचे प्रपंच बर्बाद करणार आहे. मला वाटतं यातून आपण काहीतरी धडा घ्यावा आणि हे गुन्हे करायचे बंद करावेत. नाहीतर उद्या टपऱ्या सील होतील, किराणा दुकानं सील होतील, खाणाऱ्यांना त्यांच्यावरती पनिशमेंटची कारवाई केली जाईल किंवा खाणारा पकडून आणला जाईल. कुठून आणला रे टपरीतून गुटखा, कुठून घेतला रे हा गुटखा, आणि त्यातून शोध मोहीम सुरू होईल. हा सगळा जाच करायचा नसेल तर मला वाटते आपल्याला सुधारण्याची संधी आहे. हे 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांनी सुधरून घ्यावं. गांजा, गुटखा, अजून काय तुमचं दारू बिरू हे असतील हे धंदे बंद करा. मला काल परवा एक जण व्यक्ती भेटायला आला. त्याला जिभेचा कॅन्सर झालाय आणि त्याची जखम पाहिल्यानंतर इथं त्याची ट्रीटमेंट होत नाही. मी त्याच्याकडे पाहिलं, एवढं वाईट. त्याने सांगितलं मी म्हणे तसला मावा खात होतो, मी गुटखा खात होतो आणि त्यामुळं माझं तोंडाला जखम झाली. आता डॉक्टर माझे कुठेही ट्रीटमेंट करत नाहीये, तर आमदार साहेब मला मदत करा. मग खरं सांगा, जर एवढी वाईट अवस्था जर होत असेल तर ह्या गुटख्यापासून, ह्या खरडा मावा याच्यापासून आपण दूर झालं पाहिजे. मला वाटतं व्यसनाधीन व्यक्तीला कुठं सन्मान भेटत नाही. लोक तोंडावर कुणी गोड बोलत असेल पण मागं पुढं त्याची छिछी थुथू होती आहे. त्यामुळं व्यसनांपासून दूर जा आणि एक चांगला तालुका निर्मितीसाठी, चांगलं राष्ट्र निर्मितीसाठी सहकार्य करा. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर
अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.